2 महिने 2 नेते आणि 2 भेटींची राज्यात जोरदार चर्चा आहे। हे नेते आहेत अर्थातच राज आणि उद्धव ठाकरे। दोघांच्या राजकीय मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कौटुंबिक भेटीगाठी सध्या लक्षवेधी ठरतात। गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली। कौटुंबिक गप्पा, स्नेहभोजन आणि हसऱ्या फोटो सेशननं या भेटीबद्दलचं कुतूहल आणखी वाढवलं। काय घडलं नेमकं शिवतीर्थावरती जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधनं। सत्तावीस जुलै 2025 उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि बरोबर एका महिन्यानं 27 ऑगस्ट 2025 ला गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले। दोघा भावांची गणरायाच्या साक्षीनं झालेली ही भेट एका परफेक्ट फॅमिली पिक्चर सारखी होती। गेली 2 दशकं उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय समेट तर दूरच, पण दोघा भावांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर कायमच राखलेलं। ही दरी मिटवण्याचा प्रयत्न अनेकदा झालाही, पण त्याला यश काही मिळालं नाही। अखेर या बंधू भेटीला निमित्त ठरला तो मराठीचा मुद्दा आणि 5 जुलैला महाराष्ट्र 2 भावांच्या ऐतिहासिक मनोमिलनाचा साक्षीदार झाला। जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर गेले तेव्हापासूनच गणपतीच्या निमित्तानं दोघे भाऊ पुन्हा भेटणार याचा पक्का अंदाज बांधला गेला। त्यामुळे गणपतीसाठी उद्धव ठाकरेंचं कुटुंब शिवतीर्थावर येणार हे एक ओपन सिक्रेट बनून गेलेलं। गणपतीच्या निमित्तानं झालेल्या ठाकरेंच्या फॅमिली गेट टुगेदरला हास्याची आणि आनंदाची किनार होती। दोन्ही कुटुंबाच्या भेटीत नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी सांगितली आहे राज ठाकरेंच्या शिलेदारांनी। आज गणेश चतुर्थी आहे आणि सन्माननीय राजसाहेबांकडे गणपती येत असतो गेली काही वर्ष आणि त्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येत असतात। त्यापैकी एक कुटुंबातले या नात्याने आज उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा आपलं संपूर्ण कुटुंबासह आज आलेले होते आणि त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाचे इतरही सगळे जे नातेवाईक आहेत तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं एक काय म्हणतो आपण एकत्र येण्याची ही संधी होती आणि ती सगळ्यांनी साधली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कौटुंबिक वातावरणामध्ये त्या सगळ्यांचं एकत्र भोजन सुद्धा झालं। हेच आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे झालं, त्यामुळे एक चांगली गोष्ट घडली। ठाकरेंच्या मनोमिलनाची ही दृश्य पाहून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वात बोलकी आणि सूचक होती। त्यामुळे जितकी या दोघा भावांच्या भेटीची चर्चा आहे तितकीच मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानातनं नेमकं काय सूचित करायचंय याचीही होती आहे। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। दोन्ही ठाकरेंचे एकत्र येणं ही राज्याच्या राजकारणातली ऐतिहासिक घडामोड आहे। ठाकरेंचे एकत्र येणं राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरू शकतं। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्व पक्षीयांचीच नजर आहे। पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या काही बड्या नेत्यांच्या या भेटीवरच्या प्रतिक्रियाही बऱ्याच इंटरेस्टिंग आहेत। ते स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची। एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत, चांगली गोष्ट आहे। बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या 2 भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरते, चांगली गोष्ट आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटतात, उत्सव आहे, अनेक वर्षांनी 2 भाऊ एकत्र येत आहेत। तू काय अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहेत दोघे, त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला। ते आम्ही मला याच्या तुझ्या प्रश्नाला उत्तर मी काय देऊ इच्छित नाही। आगामी पालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंच्या एकत्र येण्याची तुफान चर्चा आहे। आता कौटुंबिक भेटीगाठी वाढल्यानं या युतीवरती अनेकांनी शिक्कामोर्तब केलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंची मनसे, दोनही बाजूंच्या प्रतिक्रिया या प्रचंड उत्साही होत्या।
5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. राजकीय दृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही ह्याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल. पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या, त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते. यापलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार नाही. 2 दशकांच्या दुराव्यानंतर दोन्ही भावांची पहिली कौटुंबिक भेट ही बाळासाहेबांच्या मातोश्रीच्या अंगणात झाली, तर दुसरी राज ठाकरेंच्या निवासस्थानी. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. कधी कधी एक फोटो हजारो शब्द जे मांडू शकणार नाही ते सांगून जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवतीर्थावरचा या 2 भावांचा एक फोटो अगदी असाच होता. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेंच्या फोटो फ्रेमच्या साक्षीनं उद्धव आणि राज ठाकरे उभे होते. हा फोटो पाहून ठाकरे प्रेमींच्या मनात एकच भावना दाटून आली की फ्रेम पूर्ण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र येणार का, या मुद्द्याच्या बाबतीत कमालीचं कुतूहल आणि कमालीची उत्सुकता मुंबईकरांच्या मनात आहे. आज जेव्हा हे दोघे भाऊ शिवतीर्थावरती भेटले तेव्हा त्यांच्या वाढत्या गाठी भेटींसंदर्भात मुंबईकरांना काय वाटतंय हे आम्ही जाणून घेतलं. निश्चितच आता जो ह्या जो प्रसंग बघता त्यांचं मनोमिलन जवळजवळ झाल्यात जमा आहे आणि निश्चितच त्यांच्या राजकीय दिशेला एक वेगळं वळण लागण्याची चिन्हे या निमित्ताने दिसत आहेत. कारण की आज जी त्यांची दोघांची ती आवश्यकता आहे कदाचित की आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या दोघांना महाराष्ट्रातलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याची खूप गरज आहे. सामान्य माणूस मला हेच वाटेल की खरोखर यांची युती व्हायला पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचं एक झालं पाहिजे. कारण आता हे जे राजकारण चाललं आहे हे फार भयंकर म्हणजे न बोलण्यासारखं आहे, पण हे सगळं कोणीतरी थांबवलं पाहिजे. तर हे 2 भाऊ एकत्र आले तर कदाचित हे थांबेल आणि मराठी माणसाला खूप मोठं बळ मिळेल. चांगलंच होईल, काय त्याच्यातून वाईट असं काहीच नाही होणार, सगळी चांगलीच गोष्ट आहे. हा हो, नक्की यायला पाहिजे. सगळ्याच भावांनी जे दुरावलेले असतील तर सगळ्या भावांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि गेल्या 2 महिन्यातली ठाकरे बंधूंची ही तिसरी भेट आहे जी चांगलीच चर्चेत आहे. कारण या निमित्तानं दोन्ही ठाकरे सहकुटुंब एकत्र आल्याचं चित्र दिसलं. गणपती दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्यसह शिवतीर्थावरती पोहोचले. यावेळी राज ठाकरेंचं सुद्धा अख्खं कुटुंब उपस्थित होतं. अनेक वर्षांनी ठाकरे कुटुंबातली सगळी मंडळी, सगळी भावंडं एकत्र आली होती. स्वतः उद्धव ठाकरे जवळपास 22 वर्षांनी राज ठाकरेंच्या घरी गेले होते. 2 तास ही सगळी कुटुंब एकत्र होती. उद्धव आणि राज या दोघांमध्ये स्वतंत्रपणे 10 मिनिटं चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळतेय.